जय शिवराय मित्रांनो. सर्वात प्रथम आपल्या सर्व शेतकरी व शेळीपालक मित्रांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या पाठीमागच्या व्हिडिओला की आपल्याला शेळीपालन सुरुवात करायची तर कमी बजेटमध्ये कशी सुरुवात केली पाहिजे. तर आपण कमी बजेटमध्ये जर सुरुवात करायची असेल तर गावरान पाठीपासून देखील सुरुवात करू शकता, जे आपली स्थानिक बाजारामध्ये किंवा आपल्या घरगुती भेटतात. तर अशा पाठी खरेदी करा. एक 10 पाठी आणि एक बोकड. जर शेळीपालनाला सुरुवात करायची असेल तर 1-2 घेऊन सुरुवात करता येत नाही. किमान 10 पाठीने एक बोकड जर केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे आवड निर्माण होते आणि काहीतरी व्यवसाय केल्यासारखं पण वाटतं. 10 पाठी आणि एक बोकड. जर आपल्याला शेळीपालनाचं जास्त नॉलेज नसेल तर ज्यांना कोणाला शेळ्यांची थोडी माहिती आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाने देखील तुम्ही त्या खरेदी करू शकताय. 10 पाठी जर घ्यायचे म्हणलं तर तुम्हाला एक 70 ते 80 हजार रुपये बजेट जाईल. चांगल्या पाठी म्हणजे खूप लहान पण घेऊन काही उपयोग नाही आहे. नंतर त्या पाठीची ग्रोथ चांगली होत नाही. आणि एक बिटलचा नर त्यांच्यासोबत जर घ्यायचा म्हणलं एक 25-30 हजार रुपयाचा नर घ्यावा लागणार तुम्हाला, त्याच एक 4 ते 5 महिने वयाचा. तर अशा पद्धतीने तुम्ही 1,00,000-1,25,000 रुपयामध्ये शेळीपालनाची सुरुवात करू शकताय. या दीपावलीच्या याच्यावरती आता वातावरण देखील इथून पुढं चांगलं होणार आहे. तर आता सुरुवात करायची, शेळीपालन सुरुवात करायला खूप चांगलं वातावरण आहे. दीपावलीच्या नंतर तुम्ही जर सुरुवात करणार असाल तर अशा पद्धतीने सुरुवात करा. धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो. सर्वात प्रथम आपल्या सर्व शेतकरी व शेळीपालक मित्रांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या पाठीमागच्या व्हिडिओला की आपल्याला शेळीपालन सुरुवात करायची तर कमी बजेटमध्ये कशी सुरुवात केली पाहिजे. तर आपण कमी बजेटमध्ये जर सुरुवात करायची असेल तर गावरान पाठीपासून देखील सुरुवात करू शकता, जे आपली स्थानिक बाजारामध्ये किंवा आपल्या घरगुती भेटतात. तर अशा पाठी खरेदी करा. एक 10 पाठी आणि एक बोकड. जर शेळीपालनाला सुरुवात करायची असेल तर 1-2 घेऊन सुरुवात करता येत नाही. किमान 10 पाठीने एक बोकड जर केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे आवड निर्माण होते आणि काहीतरी व्यवसाय केल्यासारखं पण वाटतं. 10 पाठी आणि एक बोकड. जर आपल्याला शेळीपालनाचं जास्त नॉलेज नसेल तर ज्यांना कोणाला शेळ्यांची थोडी माहिती आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाने देखील तुम्ही त्या खरेदी करू शकताय. 10 पाठी जर घ्यायचे म्हणलं तर तुम्हाला एक 70 ते 80 हजार रुपये बजेट जाईल. चांगल्या पाठी म्हणजे खूप लहान पण घेऊन काही उपयोग नाही आहे. नंतर त्या पाठीची ग्रोथ चांगली होत नाही. आणि एक बिटलचा नर त्यांच्यासोबत जर घ्यायचा म्हणलं एक 25-30 हजार रुपयाचा नर घ्यावा लागणार तुम्हाला, त्याच एक 4 ते 5 महिने वयाचा. तर अशा पद्धतीने तुम्ही 1,00,000-1,25,000 रुपयामध्ये शेळीपालनाची सुरुवात करू शकताय. या दीपावलीच्या याच्यावरती आता वातावरण देखील इथून पुढं चांगलं होणार आहे. तर आता सुरुवात करायची, शेळीपालन सुरुवात करायला खूप